कथावाचक आणि भजन गायक साध्वी प्रेमबाईसा चा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। हा व्हिडिओ पाहून सर्वत्र चर्चा होत आहे की हा काय प्रकार, कोणते व्हिडिओ पाहून बाप लेकीचं प्रेम की हा सगळा बाबा बंधूंचा प्रकार, असेही सर्वत्र चर्चा होत आहे। व्हिडिओ हा 2021 चा असला तरी तो आता व्हायरल होत आहे। याच्या मागचं खरं कारण काय? साध्वी प्रेमबाईसाचा जन्म बारनेर मधील प्रयोग गावामध्ये झाला। त्यांचे वडील महान विराजनाथ अशी त्यांची एक ओळख आहे। त्यांच्या पत्नीच्या मरणानंतर त्यानेच साध्वी प्रेमबाईसा यांना मोठं केलं आणि त्याला धर्म आणि कथावाचन या क्षेत्रामध्ये उतरवलं। त्यांनी आपली या क्षेत्रामध्ये एक मोठी ओळख तयार केली। व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये साध्वी प्रेमबाईसा यांनी सांगितलं की हा व्हिडिओ म्हणजे एक मुलगी आणि बापाचं एक भावुक क्षण होता। बाप आपल्या मुलीला सांत्वन करत होता आणि बाळा तू असं काही करू नकोस, सगळं काही ठीक होईल असं म्हणून तो धीर देत होता। त्याच्यानंतर जी मारलेली मिठी आहे ती या व्हिडिओमध्ये कोणीतरी शूट केलेली आहे। हे सगळं करून त्याने तो व्हिडिओ एडिट करून असणारे साईडला 4-5 माणसं त्यांना सुद्धा गायब करून हा व्हिडिओ त्याने व्हायरल करण्याची धमकी देत होता आणि त्या बदल्यात तो 20 लाख रुपये मागत होता, असंही साध्वी प्रेमबाईसा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। हा सगळा प्रकार साध्वी प्रेमबाईसा यांनी पोलिसांना सांगितला व पोलिसांनी त्या व्हिडिओ काढणाऱ्या गुन्हेगाराला अटक सुद्धा केली। पण त्या गुन्हेगाराच्या घरचे साध्वी प्रेमबाईसा यांच्याकडे आले व त्यांच्याकडे माफी मागू लागले आणि त्यांना बोलू लागले, छोटासा आहे त्याच्याकडून झाले असेल चूक, त्याला माफ करा। याच्यावरती त्यांनी त्याला जामीनदारावरती सोडून सुद्धा आणलं। त्यानंतर 2021 ते 25 तब्बल 4 वर्षानंतर हा व्हिडिओ त्याने व्हायरल केला आहे। समाजात असणारी प्रतिष्ठा, मान सन्मान याची सगळ्यांची बदनामी करण्यासाठी याने हा व्हिडिओ आज व्हायरल केला आहे, असं साध्वी प्रेमबाईसा ह्या बोलल्या।